नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ऍक्टिव्ह करिश्मा युट्यूब चॅनलमध्ये। बघा, अंगणवाडी सेविका ताईंसाठी, मदतनीस ताईंसाठी खूप महत्त्वाचे अपडेट आपल्या समोर आलेले आहे। 2 डिसेंबर 2025 रोजी संचारमध्ये आलेले हे वृत्त आहे। माढ्यात 153 अंगणवाड्यांच्या इमारतीसाठी जागांची शोधाशोध अशी माहिती आपल्या समोर आलेली आहे। माढा तालुक्यातील 432 अंगणवाड्यांमधून 19,411 बालके पूर्व प्राथमिक शिक्षणाचे धडे घेत आहेत। मात्र तालुक्यातील 153 अंगणवाड्यांसाठी इमारतच नसल्याची माहिती समोर आलेली आहे। त्यांसाठी जागांची शोधाशोध सुरू झाली आहे। कुपोषण मुक्ततेसाठी महिला व बाल कल्याण विभागाच्या वतीने राज्यभरात अंगणवाड्यांच्या माध्यमातून पूर्व प्राथमिक शिक्षणापासून माता बालकांसाठी आरोग्य विषयक उपक्रम राबवला जातोय। माढा तालुक्यात टेंभुर्णी आणि कुर्डवाडी असे 2 बाल विकास प्रकल्प आहेत। या दोन्ही प्रकल्प युनिटच्या अधिपत्याखाली तालुक्यातील 432 अंगणवाड्यांचा उपक्रम राबवला जातो। अंगणवाडी हा पूर्व प्राथमिक शिक्षणाचा पाया मानला जातो। येथे आवश्यक भौतिक सुविधा उपलब्ध करून देणे हीच प्राथमिकता असली पाहिजे, परंतु माढा तालुक्यात याकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आपल्या समोर आहे। माढा तालुक्यामध्ये 153 अंगणवाड्यांना इमारत नसल्याने अंगणवाड्या या सार्वजनिक मंदिरे, समाज मंदिर, ग्रामपंचायतच्या जागेमध्ये तसेच खाजगी जागांमधील पत्र्याच्या शेडमध्ये भरवण्यात येत असलेले चित्र समोर आले आहे। या 153 अंगणवाड्यांच्या इमारतीसाठी 60 ठिकाणी जागा उपलब्ध झाली आहे। मात्र 93 अंगणवाड्यांच्या खोल्यांसाठी अद्याप जागा उपलब्ध होऊ शकलेली नाही। कुर्डवाडी आणि माढा या दोन्ही ठिकाणच्या अंगणवाड्या स्थानिक नगर परिषद व नगरपंचायत यांच्याकडे वर्ग करण्यात आल्याचे येथील अंगणवाडीचे पर्यवेक्षण हे थेट बाल विकास प्रकल्प अधिकारी सोलापूर येथून केले जात आहे। माढ्यातही काही अंगणवाड्यांना इमारती नाहीयेत, शिवाय येथील सेविका आणि मदतनीसांच्या जागा देखील रिक्त आहेत। 3 ते 5 वर्ष वयोगटातील बालकांना पूर्व प्राथमिक शिक्षणासह माता बालकांचे आरोग्य, कुपोषण, आहार, स्तनदा माता, किशोरींचे आरोग्य यासह इतर महत्त्वपूर्ण बाबींकडे लक्ष देणे महत्त्वाचे काम आहे। अंगणवाडीच्या माध्यमातून हे सर्व केले जात आहे। 800 लोकसंख्येमागे 1 अंगणवाडी या शासन निर्णयानुसार अंगणवाड्या निश्चित केल्या जातात। माढा तालुक्यातील कुर्डवाडी व टेंभुर्णी येथे 2 प्रकल्प आहेत। त्या दोन्ही प्रकल्पांतर्गत कार्यरत असलेल्या 50 अंगणवाड्या स्मार्ट आहेत। त्या अंतर्गत सोलर, टीव्ही, पेन ड्राईव्ह, फॅन, टेबल आदी सुविधा येथे उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। याबरोबरच विविध चार्ट, बौद्धिक क्षमता चालवणारी खेळणी शासनाकडून पुरवली जातात। स्मार्ट अंगणवाडी साठी स्वतंत्र इमारत व उपक्रमशील अंगणवाडी सेविका असणे गरजेचे असते, तरच यामागचा हेतू साध्य होऊ शकेल। माढा तालुक्यात उपलब्ध असलेल्या 60 जागांवर इमारत बांधण्यासाठी व 10 अंगणवाडी दुरुस्तीचे प्रस्ताव शासनाकडे दाखल करण्यात आलेले आहे। शासनाकडून दरवर्षी 10 ते 15 नूतन इमारतीच्या बांधकामासाठी निधी देखील उपलब्ध करून देण्यात येत आहे। तरी देखील माढ्यात 153 अंगणवाड्यांसाठी इमारतीसाठी त्यांची जागांची अजूनही शोधाशोध सुरू आहे। फक्त माढ्यातलंच नाहीये हे, तर प्रत्येक ठिकाणचं चिन्ह हेच आहे। अंगणवाड्या तर काही ठिकाणी अंगणवाड्या कमीच आहेत। आता आमच्या सांगोल्याचा जर विचार केला तर आमच्या शहरी प्रकल्पामध्ये लोकसंख्या सांगोला तालुका आहे, तालुक्याच्या हिशेबाने येथे कमीत कमी 30 ते 40 अंगणवाड्या असणे अपेक्षित आहे, परंतु इथं फक्त 8च अंगणवाड्या आहेत। त्यामुळे आमच्या तालुक्यामध्ये सुद्धा आम्ही मागणी केलेली आहे की अंगणवाडीची संख्या वाढावी, तसेच इतर ज्या काही सुविधा आहेत त्या सुविधा लवकरात लवकर पूर्ण करून द्या असा आम्ही शासनाला प्रस्ताव सादर केलेला आहे। आमदार, खासदार यांना देखील निवेदन दिले आहे, तरी देखील अजून त्यांची दखल घेतली गेली नाही। तुमच्याकडेही अशीच घटना घडली असेल तर नक्कीच मला कमेंट करून कळवा। हा व्हिडिओ आणि ही माहिती खूप महत्त्वपूर्ण आहे ताईंनो, जास्तीत जास्त अंगणवाडी सेविका ताईंना शेअर करा आणि अशाच फक्त अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपला ऍक्टिव्ह करिश्मा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब